नमस्कार. www.cricklife.in आणि पुणे टेनिस क्रिकेट यांच्या अंतर्गत आपण भेट दिग्गजांशी या अंतर्गत महाराष्ट्र दौरा करत आहोत. महाराष्ट्रातील दिग्गज टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना घेऊन आपण त्यांच्या मुलाखती घेत आहोत. तर आज आपण दौंड शहरात आहोत. दौंड शहरातील विविध अशा प्रकारच्या खेळाडूंच्या मुलाखती घेतल्यानंतर असा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्या भेटीला आपण आलेलो आहोत. हमीद शेख हे नाव सर्व टेनिस क्रिकेट जगताला माहीत आहे. तर आपण हमीद शेख यांच्या स्पोर्ट शॉपीच्या बाहेर उभा आहोत. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये कारकीर्द निभवत असताना एक परिपूर्ण अशा प्रकारचं स्पोर्ट शॉपीचं दालन त्यांनी उभं केलेलं आहे. तर आपण हमीद शेख यांच्या स्पोर्ट शॉपीच्या बाहेर उभे आहोत. तर नक्कीच आपण आतमध्ये जाऊन हमीद शेख यांच्याशी दिलखुलास गप्पा मारूयात. शेख यांच्या टोटल स्पोर्ट या स्पोर्ट शॉपीमध्ये आहोत. त्यांचे पिताश्री आणि ते समवेत आहेत. त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. दौंड क्रिकेटमधले नामांकित अशा प्रकारचं नाव आज आपल्या समवेत हमीद शेख आहेत. त्यांच्याशी आपण दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत. नमस्कार हमीद सर. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही प्रेक्षकांना तुमचं नाव पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव हमीद नजीर शेख. तर तुम्ही क्रिकेट कारकिर्दीला केव्हापासून सुरुवात केली? कारकिर्दीला म्हणायचं मला लहानपणापासून क्रिकेटचा शौक होता. म्हणजे जसं जसं आपल्या भारतात क्रिकेट आहे त्या हिशोबाने लहानपणापासूनच क्रिकेटचा शौक आहे. 5वी-6वी पासून ते जरा जास्तच वाढलं. 6वीत क्रिकेट खेळत असताना बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की जे नकळत झाल्या. म्हणजे माझे मित्र आता सध्याला जे दौंड जिमखाना जसं आम्ही GK अकॅडमीच्या नावाने खेळतो त्यामध्ये गणेश ढाणे आणि वाजिद बागवान म्हणजे त्यावेळेस 96च्या वेळेस 96च्या फार पूर्वीची गोष्ट आहे. 96ला मी 6वीत असताना आमच्या इथं रेल्वे ग्राउंडवर मॅचेस चालू असायच्या. त्या काळ जरा मोठा क्रिकेटचा काळ होता असं माझ्या मते. आत्ताच्या काळात ज्या मॅचेस होतात ते मोठ्या प्राईज मनीच्या होतात. तेव्हा लहान प्राईज मनीच्या मॅचेस व्हायच्या पण कंटिन्युटी एका गावात कंटिन्यू मॅचेस होतात. आत्ताच्या काळात कसं या वर्षी भरले की नेक्स्ट पुढच्या वर्षी त्या टुर्नामेंट जास्त करून भरल्या जातात. पण आमच्या दौंडमध्ये तसं नव्हतं. म्हणजे प्रत्येक महिन्यात म्हणावं गेलं तर वावगं ठरणार नाही की प्रत्येक महिन्यात टुर्नामेंट असायचीच. असंच टुर्नामेंट खेळत असताना रेल्वे ग्राउंडवरती आमचं जे मेन ग्राउंड आहे दौंडचं जिथे बरेचसे खेळाडू मोठे मोठे खेळाडू खेळत असतात त्या ग्राउंडवर टुर्नामेंट खेळत असताना वाजिद बागवान ज्या काळात त्यांची पण एक सेपरेट टीम होती. वाजिद बागवान, गणेश ढाणे, छोट्या टीम होत्या बऱ्याचशा अशा. त्यांनी आमच्या इरिगेशन कॉलनी, मी इरिगेशन कॉलनीत मुळात राहतो, तर आमची कॉलनीची एक टीम होती. त्या टीम आणि बंगला साईडची एक टीम म्हणजे आमच्या बॅक साईडला म्हणजे एरिया वाईज तेव्हा टीम असायच्या. त्या टीमवर खेळताना त्यांनी पाहिलेलं. म्हणजे असं फार अटॅकिंग अशा प्रकारचं मी बॅट्समन त्या काळात नव्हतो. सिंगल डबल जे त्या काळात ज्या खन्नाचा बॉल टेनिस बॉल यूज करायचा त्या हिशोबाने सिंगल डबल जो खेळ जे आमचे सिनियर बरेचसे असे आहेत जेम जाधव, गफ्फार खान, आझम सय्यद, तर मुळात त्या अटॅकिंगच होता कोणत्याही चेंडूवर. पण आम्ही लहानपणी बऱ्याचशा वेळेस जेम जाधव, गफ्फार खान यांचा खेळ खूप पाहिला. आझम सय्यदच्या खेळाची बरोबरी आम्ही आज पण करू शकत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जे त्या काळात आमच्या ताकदीच्या हिशोबाने पण आम्ही नाही करता आला. तर सिंगल डबल जो चालायचा जो सोपा खेळ आम्हाला वाटायचा पण जास्त पेशन्स ठेवून त्या खेळ खेळायचा प्रयत्न करायचो तर ते त्या काळात बघितलं. तेव्हा वाजिद बागवान आणि गणेश ढाणे माझ्या घरात आम्ही इरिगेशन राहतो तेव्हा तिकडे आलते ते की आमच्या टीममध्ये खेळायला आहे. तेव्हापासून नकळत अशा गोष्टी झाल्या की ते मी ओढत गेलो त्या खेळाच्या दिशेने. पूर्वी सिंगल टीम असायच्या, तुम्ही सर्व एकत्र येऊन मॅचेस वगैरे लावायचे, परंतु तुमच्या प्रोफेशनल क्रिकेटला केव्हापासून सुरुवात झाली सर?
प्रोफेशनल क्रिकेट हा आमच्या दौंड एरियामध्ये आम्ही आत्ता प्रोफेशनल क्रिकेट म्हणू शकतो आता मागच्या 4-5 वर्षात. पण अगोदर असं काही नव्हतं प्रोफेशनल क्रिकेट. बरेचशा टीम प्रोफेशनल खेळत होते, पण दौंडमध्ये असं मला वाटत नव्हतं की मोजकेच प्लेअर प्रोफेशनल खेळत होते. पण दौंडची टीम मुळातच एक प्रोफेशनल टीम तुम्ही धरून चाला, कारण की बऱ्याचशा ठिकाणी असं मानलं जातं की प्रोफेशनलची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे 4 गावातले 5 गावातले टीम पोरं एकत्र येऊन खेळणं म्हणजे प्रोफेशनल खेळ झाला. तर दौंडचे टीम मुळातच प्लेअर माझ्या मते, जर मी त्या दृष्टिकोनाने क्रिकेटला पाहतो आजपर्यंत, तर दौंडचे प्लेअर हे ते प्रोफेशनल क्रिकेटला वावगे ठरणारे आहेत. माझं पहिल्यापासून असं म्हणणं आहे. जे सेट वाईज आपण म्हणतो, जे कॉम्बिनेशन, ह्याच्या अगोदर पण मी म्हणायला गेलं की क्लासिकची टीम पण अशीच होती, तेव्हा प्रोफेशनल क्रिकेट नव्हतं. पण जेव्हा सनी 11 खेळली तेव्हा पण प्रोफेशनल क्रिकेट जास्त चालू झालं. म्हणजे प्रतीक 11 म्हणजे त्या काळात डिंगडॉंग 11 असं म्हणून त्यांनी प्रोफेशनल क्रिकेट चालू केलं. पण सनीचा पण असा सेट होता की त्यांच्यात पण जे लोकल पोरं होती पण ते प्रोफेशनल प्लेअर सारखेच होते सगळे. तर त्यासाठी मी हे म्हणतोय की प्रोफेशनल क्रिकेट हे दौंडमध्ये 4-5 वर्षापासून चालू झाले, पण त्याच्या अगोदर पण प्रोफेशनल सारखाच सेट हा दौंडचा आत्ता पण आहे आणि पूर्वी पण होता, असं माझं म्हणणं आहे. तर प्रोफेशनल क्रिकेटला सुरुवात दौंड शहरापासून झाली असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं. आणि त्यातच अगदी गणेश क्रिकेट अकॅडमी या खेळाचा खेळ मी संघाचा खेळ बऱ्याच वेळा पाहिला. सतीश पठारे असतील, बागवान सर असतील, तुम्ही असन, तर गणेश क्रिकेट अकॅडमी बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? हा, मी सुरुवातपासून तुम्हाला सांगेन. आम्ही जेव्हा गणेश अकॅडमी चालू होण्याच्या आधी, गणेश अकॅडमी ही मुळात एक आमचा मित्र आहे, म्हणजे खूप जवळचा मित्र गणेश क्षीरसागर, त्याच्या नावावर आम्ही खेळतो. तो 2003 साली त्याचं एक्सटेंडेड मध्ये हे झालं, तर त्याच्या नावावर आम्ही चालू केली. त्याच्या 3 वर्ष आधी 2001 किंवा 2000 या वर्षात आम्ही दौंड जिमखाना ही टीम चालू केली. म्हणजे बऱ्याचशा टीमी तेव्हा खेळायच्या बंद झाल्या. म्हणजे एक टीम होती तेव्हा सनी 11, म्हणजे क्लासिकचं जेव्हा जे प्लेअर बंद झाले, क्लासिक ही आमच्या दौंड शहरातली सर्वात मोठी टीम, म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अजूनही नाव काढलं जातं. तर त्यानंतर सनी 11 चालू झाली. मग सनी 11 मध्ये जे प्लेअर नव्हते ते टीम आम्ही मिळून चालू केली. आणि ती टीम असल्यामुळे काय झालं, घर्षण झालं. कसं असतं, एक टीम कॉम्पिटिशनला असली की दुसरी टीम थोडंसं चांगलं करायला बघितलं आणि ती टीम आमची पण वाढत गेली थोडंसं घर्षण झाल्यामुळं. तर तेव्हा आमची टीम चालू झाली. आणि आमच्या टीममध्ये तसे बरेचसे प्लेअर होते, जसे दुसऱ्या टीमच्या प्लेअरचे तुम्ही सांगा तर चांगले चांगले प्लेअर आहेत, तर आमच्या टीममध्ये पण भरपूर प्लेअर होते. तेव्हा वाजिद बागवान, गणेश धाने, जेम्स जाधव आमच्या टीममध्ये खेळायचा, रफिक शेख आहे, अजून बरेचसे बाहेरचे प्लेअर जॉईन झाले. दौंडमधले रफिक शेख आहे, अजून सतीश पठारे आहे, जे आता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये बऱ्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात नाव घेतलं जातं. तेव्हा तो नवीन होता आमच्यात पण. त्यांनी पण भरपूर स्ट्रगल केलं. प्रत्येक प्लेअरने स्ट्रगल केलं, असं नाही की त्यांनी स्ट्रगल केलं, आम्ही पण स्ट्रगल केलं. सतीश पठारे नॅशनल टॅलेंटेड प्लेअर आहेत लहानपणापासून, फक्त त्याचा एज कमी असल्यामुळे त्याला थोडा चान्स लेट भेटला. प्रत्येक गोष्टीला एक टाइम लागतो. तसं आम्हालाही झालं. आमचं पण कसं तेव्हा 10 ओव्हर 12 ओव्हरच्या मॅचेस होत्या. तेव्हा त्या खेळाशी नंतर 8 ओव्हरचा खेळ आला. त्या खेळाशी आम्हाला जुळायला मला पण खूप वेळ लागला. म्हणजे एक टाइम असा होता की 2 वर्ष मी असे काढले की 8 ओव्हरची मॅच म्हणल्यावर हमीद बाहेर बसायचं, अशी एक बनून गेली ती संकल्पना. पण ती हळूहळू जसे बाहेरचे टीम, जसे मुंबईच्या टीमचा खेळ बघितला, जसे आमचे लोकल काही प्लेअर खेळत होते आणि पुण्याचे प्रतीक 11 खेळत होते, त्यांचा खेळ पाहून ते आम्हाला पण ते आत्मसात करावं लागलं. मग त्या कॉम्पिटिशनला आम्ही मॅच करत गेलो. तर प्रत्येक खेळाडू घडत असताना कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. जसं सतीश बद्दल मी चर्चा करत असताना सतीशनी मला सांगितलं की जेम्स जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलो. तर तुम्हाला अशा कोणाच्या मार्गदर्शनाची नक्कीच गरज भासली आणि कोणत्या मार्गदर्शनाखाली तुम्ही घडत गेलात? नक्कीच जेम्स आमचा पहिल्यापासून म्हणजे आमच्या टीमचा बॅकबोन होता असं म्हणायला मी. जेम्सनी आमची टीम बनवली हे सांगताना कोणालाही असं वाटणार नाही की कारण की आम्ही लहानपणापासून काही जे असे चेहरे आहेत त्यांचा खेळ पाहत गेलो. आझम सय्यद असन, गफार खान असन, जेम्स जाधव असन, बरेचसे प्रत्येकाची वेगवेगळी बॅटिंग स्टाईल, वेगवेगळी शैली होती. बरेचसे खेळताना वेगवेगळ्या बॅटिंग स्टाईलनी प्रत्येकाचं जे खेळताना रिस्पॉन्स करायचं वेगळं होतं. जेम्स जाधव हा खूपच शांत खेळाडू, तेवढा अटॅकिंग. गफार खान ग्राउंडवर पण अटॅकिंग आणि तेवढ्या खेळामध्ये पण अटॅकिंग असं होतं. जेव्हा आझम सईदला तर तुम्ही ओळखता, तो नॅशनल अटॅकिंगच होता, हसत मुगत खेळत तो प्रत्येक टुर्नामेंट असंही खेळायचा आणि आजही तो तसाच आहे. पण आमच्यात जेम्स असल्यामुळं गफार खानचं कसं ते आमच्या सिनियर टीमचा होता, म्हणजे सनी 11चं, म्हणजे आमचं आणि त्यांचं
खेळताना तुम्ही असं समजून चाला की खूपच 36चा आकडा एक म्हणायला तुम्ही वागणं. खेळताना हे असं कॉम्पिटिशन असल्यामुळं आमचा खेळ वाढत गेला. म्हणजे त्यांच्या खेळाला आम्ही मॅच करायचा प्रयत्न केला. त्या काळात ती खूप मोठी टीम होती, पण आमच्यात जेम्स असल्यामुळं आम्हालाही त्या कॉम्पिटिशनला मॅच करायला थोडीशी अडचण जात होती. पण असं काही वाटत नव्हतं की आम्ही त्यावेळेला मॅच करणार नाही. जेम्सने आमच्या टीमला घेऊन गेला. त्या काळात तो पण जेम्स खूप मोठा प्लेअर असल्यामुळं बऱ्याचशा त्यांनी अशा मॅचेस आहे, म्हणजे काही गोष्टी अशा घडल्या की आम्हाला ते खेळत असताना, म्हणजे मी नॉन स्ट्राईकला त्या एंडला आहे आणि मला काही बॉलर फेस करताना एवढी अडचण येत होती की मी त्यांना डिफेन्स पण करताना मला खूप त्रास होत होता. त्या काळात त्या टायमिंगला नाईट मॅचेसला जेम्स म्हणजे तुम्ही एवढं नॅचरल खेळत होता, जसं आज कृष्णा सातपुते तुम्ही म्हणू शकता तसा तो खेळत होता. म्हणजे नॅचरल कव्हर ड्राय, पूल, स्क्वेअर कट, हे चारी बाजूचे जे स्ट्रोक आहेत ते खेळताना नॉन स्ट्राईक एंडला बघून खूप असं वाटायचं की आपण कधी यांना मॅच करणार. तर ते असे प्लेअर असल्यामुळे ते आपल्याला आतनं एक स्फूर्ती भेटत जाते की आपण एक कॉम्पिटिशनला आपण मॅच करू आपल्यात जे किंवा असून. पण ते कॉम्पिटिशन असतं. जेव्हा एक प्लेअर आपल्या समोर चांगला खेळतो तर आपल्याला त्यासारखं बनायला एक कॉम्पिटिशन ते लागून जातं ऑटोमॅटिक. तर ते कॉम्पिटिशन ते आमच्यात लागून होतं खेळताना, अपोजिट टीम असू किंवा आमची टीम असू. तर ते कॉम्पिटिशन चालूच होतं आणि अजूनही ते कॉम्पिटिशन चालूच आहे. तर नक्कीच कॉम्पिटिशन ही गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्या समवेत हमीद शेख चर्चा करत आहेत. तर आपण नक्कीच त्यांना पुढे जाऊन आणखीन एक प्रश्न विचारूया. हमीद सर, हे सर्व क्रिकेट खेळत असताना काही कधी कधी घरातून देखील अडचणी तयार होतात. तर तुमच्या घरच्यांचा तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा होता? घरच्यांचा पाठिंबा म्हणजे पाठिंबाच होता. म्हणजे कधी मला या बाबतीत असं अडचण नाही आली. थोडी फायनान्शियली अडचण होते त्या काळात, पण ती घरच्यांनी कधी भासून नाही दिली. अडचण सगळ्यांना असते, मलाही होती. मी बरेच वर्ष क्रिकेटमध्ये खेळून वेस्ट केले, मी असं म्हणू शकतो. आता मला कळत आहे की मी वेस्ट केले, पण ते क्रिकेट खेळत असताना नकळत होत जातात गोष्टी. घरच्यांचा पाठिंबा तेव्हा पण होता आणि आताही आहे. म्हणजे घरच्यांचा पाठिंबा एवढा होता की मी अशी एक गोष्ट करून टाकली आयुष्यात की मी 10वी शाळा सोडून टाकली 2 महिन्यासाठी, ते बी क्रिकेटसाठी. म्हणजे ते एवढं मोठं मी स्टेप नकळत उचललं आणि त्यानंतर मग परत त्या गोष्टी जुळवायला मला खूप वेळ लागला. मग त्याच गोष्टी जुळत जाऊन घरच्यांचा पाठिंबा अजूनही आहे. म्हणजे या पाठिंबाच्या असल्यामुळे मी स्पोर्ट्स शॉप टाकू शकलो. आता ही माझी स्पोर्ट्स शॉप आहे, यात माझ्या वडिलांचा खूप मोठा हातभार आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच बऱ्याच काही गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या. म्हणजे मी कुठे खेळायला गेलो ते वडील पूर्ण शॉप हँडल करतात. यापेक्षा पाठिंबा एखाद्या खेळाडूला काय पाहिजे घरच्यांपासून. तर नक्कीच घरच्यांनी देखील तुम्हाला जो पाठिंबा दिला आणि त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. तर सर, तुम्हाला आणखीन एक प्रश्न असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी क्रिकेट रसिकांसमोर शेअर करू इच्छिता? अनेक आठवणी असतील. क्रिकेट खेळत असताना अनेक किस्से नक्कीच क्रिकेटच्या मैदानावरती घडत असतात. तर तुमच्या असे अविस्मरणीय कशा प्रकारे गोष्टी आहेत ते तुम्ही प्रेक्षकांशी शेअर करू इच्छिता? तसे किस्से भरपूर आहे. आता एवढे वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर किस्से तर भरपूर असतात, पण एक किस्सा मला असा आठवतो. आम्ही अकोल्यामध्ये खेळत होतो. 3-4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तेव्हा त्या एरियामध्ये औरंगाबादची स्पीड ही टीम खूपच नामांकित टीम. म्हणजे त्या एरियात स्पीडचं नाव तेव्हाही होतं आणि आताही आहे. खूप मोठी टीम आहे त्या एरियात. आणि आमचा अकोल्यामध्ये त्यांच्या संग मॅच होता आणि आम्ही पहिल्या मॅच त्यांच्यासोबत हारलो 1 साईड. म्हणजे आम्हाला चेसिंग होती, आम्ही त्यांच्या संग 1 साईड ती मॅच हारलो. त्याच्या आधी आमचा भुसावळमध्ये मॅच होता. म्हणजे आमचे मॅच एवढं, म्हणजे मैदानामध्ये एवढं आम्ही प्रत्येक प्लेअर, म्हणजे त्यांच्याही टीमचे 11 प्लेअर आणि आमच्याही टीमचे 11 प्लेअर एवढ्या भावनिक घेऊन खेळत होतो की एकमेकांना अक्षरशः शिवाय देत होतो मॅचेसमध्ये. म्हणजे ते एवढं स्लेजिंग जोरात चालत होतं मॅचेसमध्ये. बॉलर, बॅट्समन, कीपर किंवा समोरचे फिल्डर एवढं जोरात स्लेजिंग चालत होते. भुसावळपासून चालू होतं. त्यानंतर आम्ही अकोलामध्ये त्यांना फेस केलं. 30 मॅच चेसिंगला आम्हाला आली. आम्ही परत एकदा मॅच हरलो. ऍक्च्युली ते लीग मॅचेस होतं अकोलामध्ये आणि ती मॅच हरल्यानंतर त्यानंतर आमची एक लगेच नागपूर संघ मॅच होती. ती मॅच आम्ही 1 साईड मारली. म्हणजे आम्हाला त्या स्टेजला ग्रुपमधनं पुढच्या ग्रुपमध्ये जायसाठी खूप इम्पॉर्टंट मॅच होती. ॲव्हरेजनी आणि चांगल्या रन रेटनी मारायची होती ती मॅच. तर आम्ही खूप 10 ओव्हरची मॅच होती. आम्ही जवळजवळ 130 रन केले नागपूरच्या टीमसोबत आणि ती मॅच आम्ही मारली. तर परत आमचा नेक्स्ट डे यांच्या संघ मॅच होता, औरंगाबाद संघ. तर तेव्हा बरेचसे असे किस्से झाले. काही जे प्लेअर होते तेव्हा आझम सय्यद यांच्या जे चुलते एक भाऊ, मला नीट आठवत नाही, त्यांची डेथ झाली.
तेव्हा असं ठरलं की सगळेजण प्लेअर जायचं आता, कारण की एक निराश तर झालतो चांगल्या टीम संग मॅच हारून. आणि सोनू कुंजीर ह्याच्या चुलत्याचं पण तेव्हा डेथ झाली, त्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या की ते नकळत माइंडमध्ये निगेटिव्ह गोष्टी घुसत गेल्या. तर बरेचसे प्लेअर असे सांगत होते की आपण इथनं आता जाऊ, आता परत गाडी पण आहे, आपण 4 व्हीलर घेऊन आलो आणि परत जाऊ आपण. तर मी एका गोष्टीवर ठाम होतो की आपण नाही जायचं असं, कारण की मॅच खूप आपली अशी झाली, आपण एक तर हारून गेलोय आणि एक नेक्स्ट मॅच उद्याची आहे, आपण त्यांच्या चांगला खेळून पुढे जाऊ शकतो. तर बऱ्याचशा मित्रांचं आमचे जे ग्रुप मेंबरचं मीटिंग जे असते 5-10 मिनिटाची जी छोटी मीटिंग झाली, ते बरेचसे पोरं असे म्हणले की आपण जाऊ आता, कारण की पुढच्या स्टेजमध्ये पण थोडंसं हार्ड जाईन, ती मॅच कंटिन्यू मारावं लागेल आता असं तसं. तर शेवटी असं ठरलं की आपण थांबायचं. मी असं धरून ठेवलं की आपण थांबू इथं, म्हणजे कारण की मॅच एवढ्या अटॅकिंग नेचरने सगळेजण खेळायला लागले, त्यामुळे ते थोडंसं माइंडसेट प्रत्येकाचं गरम होतं आणि त्यातलं त्यात माझं खूप जास्त होतं. तर आम्ही तिथं थांबलो त्या दिवशी, फक्त सोनू कुंजी सोडून बाकी सगळेजण थांबले. नेक्स्ट डे परत आमचा त्यांच्या संग लीगचा मॅच होता आम्हाला ग्रुप स्टेज हे करण्यासाठी. तर तेव्हा टॉस जिंकून आम्ही पहिली बॅटिंग केली, कारण की ते स्लेजिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात चालत होती, त्याचा ॲडव्हान्टेज आम्हाला घ्यायचा होता चेसिंगच्या वेळेस, कारण की आम्ही ॲक्च्युली टॉस जिंकून पहिल्या मॅचला त्यांना ॲडव्हान्टेज देऊन टाकला. तर टॉस जिंकून आम्ही नेक्स्ट मॅचचा त्यांच्या संग आम्ही फर्स्ट बॅटिंग घेतली. आम्ही 70 रन केले, आमचे 10 ओव्हरचा मॅच होता, 70 रन केले आम्ही. त्यांनी फर्स्ट इनिंगपासून जी स्लेजिंग चालू केली, अक्षरशः भांडणं बरेचसे असे केसेस झाले की 3-4 ओव्हर नंतर पब्लिक पण ऑटोमॅटिक गरम हो जायची, म्हणजे सपोर्ट आम्हालाही आहे त्यांनाही आहे. आणि आम्ही 70 रन केले. आमचे 9 ओव्हरपर्यंत काहीतरी 56 रन होते, 56 रन होते. आणि शरद खोरेनी, तेव्हा शरद खोरे पण आमच्या टीममध्येच खेळायचा, शरद खोरेनी शेवटच्या ओव्हरला वाईटचे चांगला स्कोर केला, 2 छक्के मारले त्याला, 2-6 मारले आणि असे 4 रन पळून काहीतरी काढले. 70 एक सम्मानजनक स्कोर आम्हाला तेव्हा भेटला. आणि ती मॅच एवढं गरम असल्याने पब्लिक पण इन्व्हॉल्व झाली आणि आम्ही त्याच प्रकारे प्रत्युत्तर देऊन, म्हणजे स्लेजिंग तर होतीच, आणि मित्रांनी जे आमचे टीमचे प्लेयर आहे, वाजिद बागवान, सतीश पटारे, गणेश धाने, शरद खोरे यांनी उत्तम दर्जाची गोलंदाजी केली त्या मॅचमध्ये आणि आम्ही ती मॅच 1 साईड जिंकली. मला आज पण आठवतंय की ती मॅच जर आम्ही नसतो खेळलो तर आम्ही तसं निघून गेलो असतं, कुणाला काय वाटलं नसतं. पण त्या मॅचच्या जोरावरून आम्ही ती 70,000ची 71,000 टुर्नामेंट होती, ते आम्ही 1 साईड सगळ्या मॅच मारल्या, एक्सेप्ट फक्त सेमीफायनलमध्ये आमच्या संग नाशिक संघ चांगला राऊंड झाला. आणि टोटल आम्ही ज्या लीगच्या मॅचेस आहे किंवा क्वार्टर फायनल, सेमीफायनल सगळ्या मॅचेस 1 साईड मारल्या आम्ही. फक्त नाशिक सोबत सेमीफायनलची मॅच आमची बडा प्रमाणात झाली. क्या बात आहे. तर तुम्ही सर्व मॅच 1 साईड मारल्या. नक्कीच सर, मी तुम्हाला बऱ्याचशा मैदानावरती फलंदाजी बरोबर यष्टिरक्षण करताना देखील पाहिले. तर यष्टिरक्षण करत असताना तुम्हाला काही अडचणी तयार व्हायच्या का? स्टार्टिंगला जेव्हा मला एक अचानक यष्टिरक्षक झालो, मी टीमचा काय किपर, परमनंट विकेट किपर नव्हतो. आमच्या टीमचा जो गणेश ढाणे आहे तो परमनंट विकेट किपर होता. त्या काळात तो चांगली किपिंग करायचा, पण नंतर त्याकडनं अशा चुका होत गेल्या की त्या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट अशा टाइमला एखादा प्लेअर जो असा टचमध्ये आहे समोरच्या टीमचा की त्याच्याकडनं त्या चुका अशा होत गेल्या की नाईलाजास्तोवर मला पार्ट टाइम म्हणून असं थांबवलं. मग त्यात जुळत गेल्या काही गोष्टी, किपिंग चांगली होत गेली. तुमच्या अगोदर दुसरा यष्टिरक्षक होता गणेश धाने म्हणून आमचा जो टीमचा सदस्य आहे, लेफ्ट हँड बॉलर, तो किपिंग करायचा. मग कालांतराने मग थोडासा मिस्टेक माझ्याकडनं होता, ते इम्प्रूव्हमेंट करत जम जाधवनी बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सांगितल्या. बेसिक गोष्टी ज्या असतात किपिंग करत असताना, ते एक नवीन जेव्हा प्लेअर असतो तेव्हा बेसिक जास्त माहीत नसतात, त्याला फक्त माहिती आहे की बॉल धरायचा. पण जेम्सने बऱ्याचशा अशा बेसिक गोष्टी सांगितल्या, म्हणजे बॉल कॅरी करताना नजर कशी ठेवायची, बॅट्समनला कुठपर्यंत पाहायचं. मग किपिंग करत असताना अशा काही गोष्टी कळत गेल्या की असं नॅचरली आतने असं फिलिंग गेलं की बॅट्समन ऍक्च्युली कुठं खेळणार आहे. बऱ्याच वेळा असं वाटायचं की बॅट लागन हे लागन, पण त्यानंतर ती भीती मरून गेली खेळत असताना. पण एक वेळा असा आला की बॅट्समन नक्की खेळणार कुठे, एवढा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक यायला लागला की बॅट्समन नक्की कुठे खेळणार आहे, त्या हिशोबाने त्याला काय फिल्डिंग लावायला पाहिजे हे ऑटोमॅटिक डोक्यात यायला गेलं. अशा गोष्टी घडत गेल्या कालांतराने. त्याला भरपूर टाइम लागला, बेसिक शिकायला जवळजवळ मला वर्ष लागला. त्यानंतर मग हळूहळू इम्प्रूव्हमेंट जसा मॅचेस खेळत गेलो, कारण की आमची टीम ही मी अगोदरच सांगितले एक गाव एक टीम अशातलेच एक टीम होती. आणि 1-2 जे
प्लेयर्स होते ते कंटिन्यू बाहेर न्यायचे, जे कंटिन्यू खेळायचे, त्यामुळे ते कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येत गेला. तर धन्यवाद. आपण हमीद शेख यांच्याशी चर्चा करत आहोत. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये एक सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक अशी त्यांनी कारकीर्द निभावलेली आहे. परंतु त्याचबरोबर आपण त्यांच्या स्पोर्ट शॉपीमध्ये आहेत, टोटल स्पोर्ट शॉपी. अगदी एक परिपूर्ण अशा प्रकारचं दालन. आपण या ठिकाणी बॅट पाहू शकता, बॉल आहेत, त्याचबरोबर विविध अशा प्रकारच्या ट्रॉफीज आपल्याला ज्या पाहायला मिळतात. तर मी हमीद शेख यांना पुढचा प्रश्न विचारेन की ही कल्पना, स्पोर्ट शॉपीची कल्पना तुम्हाला कशी सुचली? मुळातच मला जॉबमध्ये इंटरेस्ट नाहीये. जॉबमध्ये इंटरेस्ट नाहीये याचा अर्थ मी 9 to 5 जॉब करू शकत नाही. त्यामुळे मला असं काही चालू करायचं होतं की ज्यांनी मला खेळायला पण टाइम भेटेल आणि मी कुणाच्या अंडर न राहता मोकळ्या मनाने काहीतरी करू शकेल. ते डोक्यात ठेवून मी एक 4-5 वर्षापूर्वी थोडंसं घरीच मटेरियल आणून, जे आजकालचे बरेचसे क्रिकेटर घरी मटेरियल आणून करतात, म्हणजे स्पोर्ट्सचं आहे इंटरेस्ट म्हणून, मी 4-5 वर्षापूर्वी घरी चालू केलं. वर्षभर 1.5 वर्ष मी केलं. त्यानंतर मी कस्टमरचा जसा रिस्पॉन्स आहे त्या हिशोबाने मी एक छोटीशी शॉप भाड्याने, मित्राचीच होती, मित्रांनी मला सांगितलं की माझ्या शॉपमध्ये तू स्पोर्ट्स शॉप ओपन कर. मग ती हळूहळू ते डोक्यात येत गेलं. मग त्या गोष्टीमध्ये मी 1 वर्ष 1.5 वर्ष खूप स्ट्रगल केलं. शॉप्स चालू असताना बऱ्याचशा गोष्टी नाही असतात. कस्टमर आपल्याला वाटतं खूप इझिली येतील किंवा आपण त्यांना खूप इझिली हँडल करू, पण तसं काही स्पोर्ट्सच्या किंवा दुकानाच्या संदर्भात, कोणत्याही दुकानासंदर्भात तसं काही नसतं. कस्टमर जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन भेटत नाही तोपर्यंत काही गोष्टी घेत नाही. स्ट्रगल हा त्यात पण आला, त्यात पण स्ट्रगल केलं. शॉप चेंज होत गेले माझे, 2-3 जागी शॉप आहे. 3रा शॉप आहे माझं, म्हणजे भाड्याचं असल्यामुळं, रेंटवर असल्यामुळं नाहीला जसं ते करावं लागतं. पण तरी जे माझे लँडलॉर्ड होते, ज्यांचे शॉप आहे, त्यांनी खूप सहकार्य केलं यामध्ये. मोठं सहकार्य मी म्हणावं लागेल माझ्या वडिलांचा, कारण की त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला साध्य करता आले. कुठं येऊन कुठे खेळायला जाणे, कुठून येणे किंवा सुट्टी घेणे, कुठं माल आणायला जाणे, त्या टायमाला शॉप चालू असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि चालू असणं महत्त्वाचं नसून त्यातल्या गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं असतं. माझे वडील पण एक प्लेअर आहे. मी तुम्हाला एक गोष्ट, माझे वडील पण एक बॅडमिंटन प्लेअर आहे. बॅडमिंटन? हां, माझे वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये जॉबला आहे. आणि इरिगेशन डिपार्टमेंटचे जे मॅचेस होतात, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे इरिगेशन जे टीम आहेत ते नागपूर येथे येतात. ते इरिगेशन डिपार्टमेंट 83 पासून माझे वडील बॅडमिंटन खेळतात. तर जवळजवळ लागोपाठ 7 वर्ष माझे वडील सिंगल अँड डबलचे चॅम्पियन्स आहेत. म्हणजे त्यांनी तसं चॅम्पियनशिप खूप वेळा मारली, पण लागोपाठ 7 वर्ष त्यांनी सिंगल अँड डबल तिकडे फायनल नागपूर येते, म्हणजे ऑल महाराष्ट्राचे जे इरिगेशन डिपार्टमेंटच्या मॅचेस होतात तिथं त्यांनी लागोपाठ 7 वर्ष मॅचेस फायनल मारले. धन्यवाद. तुमचे वडील बॅडमिंटनचे प्लेअर आहेत असे तुम्ही म्हणता, त्यांनी क्रिकेटसाठी तुम्हाला पाठिंबा दिला का? बॅडमिंटन पण शिकवलंय असं नाही, खूप वेळा त्यांच्या संग बरेच वर्ष आम्ही लहानपण बॅडमिंटन पण खेळलोय. पण आपण इंडियामध्ये राहतो, तर मुळातच क्रिकेट हा प्रकार लहान मुलांपासून एक वयस्कर माणसापर्यंत सर्वांना आवडतो आणि तेच क्रिकेट फॉलो केलं जातं. तर मलाही त्यात खूप रस होता आणि ते नकळत होत गेले गोष्टी, त्यातच मी बरेच वर्ष खेळत घालवले. तर आता तुमच्या स्पोर्ट्स शॉपिंगमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि तुम्ही समाधानी आहेत का? आता तुम्ही जो बिझनेस करता स्पोर्ट्स शॉपी, टोटल स्पोर्ट्स शॉपी, दौंड शहरातील एक नामांकित अशा प्रकारचं तुमच्या स्पोर्ट्स शॉपीचं नाव आहे, तर तुम्ही तुमच्या बिझनेसवरती समाधानी आहात का? समाधानी माणूस जगात कोणी नसतो. माणसाला प्रत्येक वेळेस वाटतं की त्यांनी इम्प्रुव्हमेंट काहीतरी करावं. मी सुरुवात जिथून केली त्या शून्यातनं सुरुवात प्रत्येक माणूस करतोच, मी तिथनं केली. मग मला असंही वाटतं की प्रत्येक गोष्टीत इम्प्रुव्हमेंट हा प्रकार असतोच आणि माझ्या स्पोर्ट्स शॉपिंगमध्ये पण इम्प्रुव्हमेंट हा प्रकार नक्कीच आहे. मला सर्वात अगोदर स्वतःचा एक शॉप घ्यायचा आहे. इम्प्रुव्हमेंट तशा भरपूर आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की दौंडमध्ये जे स्पोर्ट्स खेळले जात नाही. आशा करतो की ते पुढच्या काही वर्षात, आता कंपल्सरी स्कूलला काही स्पोर्ट्स झाले आहेत, त्यामुळे स्पोर्ट्सचं जे शॉप आहे ते माझा शॉप बऱ्यापर्यंत चाललं आहे. पण बरेचसे असे खेळ आहेत जे यायचे बाकी आहेत, तर मला अजून बरेचसे इम्प्रुव्हमेंट स्पोर्ट्सच्या शॉपच्या संदर्भात आहे. तुम्ही कोणकोणत्या वस्तू तुमच्या स्पोर्ट्स शॉपिंगमध्ये आता सध्या ठेवलेल्या आहे? माझ्या शॉपमध्ये क्रिकेटच्या संदर्भातील प्रत्येक वस्तू तर आहे. टेनिस आहे, लेदर बॅट आहे, बॉल आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट जे स्पोर्ट्सला लागतात,
किंवा मेन्सवेअरचं थोडंसं. क्रिकेट बरोबर तुम्ही बास्केटबॉल, फुटबॉल यासारख्या वस्तू देखील तुमच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये ठेवलेल्या? हो हो, स्पोर्ट्सचं प्रत्येक मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे दौंड म्हणजे ज्या स्पोर्ट्स खेळले जातात, म्हणजे इंटर स्कूलला आता ज्या मॅचेसला असतात किंवा स्कूलमध्ये जे आता स्पोर्ट्स आहेत त्या प्रकारचे प्रत्येक मटेरियल माझ्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. धन्यवाद सर. हमीद शेख यांच्याशी आपण दिल खुलासपणे चर्चा करत आहोत. आता पुढचा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेबसाईट टेनिस क्रिकेटसाठी काम करतात. त्याचबरोबर आमची वेबसाईट देखील महाराष्ट्राचा दौरा करून महाराष्ट्रातील विविध अशा खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं कामकाज करत आहे. अगदी ग्रामीण खेळाडू असतील, शहरी खेळाडू असतील, त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं कामकाज आमची www.cricklife.in आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज आहे ते करत आहे. आता हे कार्य तुम्हाला कशा प्रकारे वाटतं? याच्यामध्ये आणखीन काही बदल हवेत का? www.cricklife.in पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज जे कार्य करते याबद्दल तुम्ही काय सांगसाल? कार्य तर खूप मोठं आहे. मी कालच सतीश पठारेचा इंटरव्ह्यू पाहिला, खूप अभिमान वाटला पाहून. कारण की एक दौंड जे ठिकाण आहे त्यातला आमचा एक प्लेअर, जवळचा मित्र, त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला. खूप अभिमान वाटला बघून. बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या जे की क्रिकेटमध्ये प्रत्येक प्लेअर स्ट्रगल करतो तेही सांगितलं. आणि जे क्रिक लाईफ जे तुम्ही काम करताय, म्हणजे एक छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन किंवा शहरामध्ये जाऊन तुम्ही प्लेअरचा इंटरव्ह्यू घेताय, व्हिडिओ येत आहेत प्लेअरचे, ते खूप पाहून असं वाटतं की प्लेअरचा दर्जा खूप सुधारला आहे. कारण की स्वतःचा व्हिडिओ पाहून प्रत्येक प्लेअर असं वाटतं की यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट आहे. आपण आजकाल बरेचसे युट्यूबला व्हिडिओ पाहतो, जसे सचिन तेंडुलकर झालं, विराट कोहली झालं, ते व्हिडिओ आपण पाहतो, आपण त्यांच्यासारखे खेळायचं बघतो. मग स्वतःचा व्हिडिओ पाहून इम्प्रूव्हमेंट करणं भाग वेगळं आणि त्यांचा व्हिडिओ पाहून इम्प्रूव्हमेंट करणं भाग वेगळं. म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक लोकल लेवलला प्रसिद्धी भेटलीच आहे आणि हे काम खूप छान प्रकारे चाललंय. माझ्या मते तर खूप छान प्रकारे चाललंय. इम्प्रूव्हमेंटची गरज प्रत्येक क्षेत्रात असते, नक्कीच ह्यात पण आहे. बारीक सारीक गोष्टी असतात त्या अजून तुमच्या हिशोबाने तुम्ही इम्प्रूव्ह करणारच नक्कीच. माझ्या मते टुर्नामेंट पण भरवलेली एक पुण्यामध्ये अजय सरांनी. ते टुर्नामेंट भरून पण बरंच काही साध्य झालं असन, नक्कीच झालं असन. असे टुर्नामेंट भरत राहिले आणि लोकल लेवलच्या पोरांना, कारण की क्रिकेट हा शहरी विभागापुरता मर्यादित नसून लोकल लेवलला पण खूप छान टॅलेंट आहे. आणि जेवढे आपण स्टार प्लेअर आजकाल पाहतोय त्यातले जवळजवळ माझ्या मते 70% प्लेअर हे लोकल लेवलचे आहेत. आणि त्यांना जशी अजून इम्प्रूव्हमेंट, त्यांचा खेळ पाहून त्यांच्या लोकल लेवलचे जे पोरं आहेत त्यांना प्रोत्साहन नक्कीच भेटेल. कारण की आजकालचे पोरं जे टीव्ही आणि व्हिडिओ गेम याच्या आहारी नक्कीच गेलेत. मग त्यांनी ग्राउंडवर यायला लोकल लेवलचा कोणतरी प्लेअर पाहिजे, म्हणजे त्याला पाहून नक्कीच त्यांना वाटलं पाहिजे की आपण पण खेळायला पाहिजे हा खेळ. नक्कीच प्रोत्साहनाचं काम त्या पोरांनाही भेटन आणि तुमच्या माध्यमातून मोठं काम ते होते. कारण की लोकल प्लेअरचा व्हिडिओ हा युट्यूबवर येणं किंवा त्याच्या मोबाईलवरनं त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना दाखवणं, हे त्यालाही अभिमान वाटतं आणि त्याचे जे मित्र आहेत त्यांनाही अभिमान वाटतं. मला आता बऱ्याच प्रमाणात मी आजवर व्हिडिओ पाहिजे, सतीश पठारेचा व्हिडिओ पाहिजे, कृष्णाचा पाहिजे, मला खूप अभिमान वाटायचा की हे पोरं जे जवळचे मित्र आहेत त्यांचा व्हिडिओ पाहून एवढ्या मोठ्या लेवलला त्यांचे मॅचेस खेळतायत, व्हिडिओ येत आहेत, 4 लोक खूप जण फेसबुक पेजला लाईक करतायत. खूप चांगली गोष्ट आहे जी की अजय दुधबाते यांनी तुमच्या माध्यमातून, हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. आपण हमीद शेख, महाराष्ट्रातील एक दिग्गज फलंदाज आणि यष्टिरक्षक याच्याशी चर्चा करत होतो. आता त्यांची पिताश्री या ठिकाणी नजीर शेख हे देखील चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तर सर, तुम्ही कशा प्रकारे हमीदला पाठिंबा दिला क्रिकेट खेळण्यासाठी? कशा प्रकारे दिला म्हणजे ते लहानपणी जेव्हा जायचं खेळायला तेव्हा आम्ही त्याचे मॅचेस बघायचो. त्याला त्याच्यामध्ये खूप रस होता आणि प्रत्येक संघाचे प्लेयर त्याच्याकडे पाहत होते की आमच्या टीम आता आला तर बरं होईल, बाबा तुम्ही घेऊन जा आणि खेळा तुम्ही एक संघ बनून, पण काय बाकीचे काय हे करू नका. त्या हिशोबाने आम्ही त्याचा पाठिंबा दिला. त्याचा खेळ पाहायला चांगला आहे, चांगला खेळतो, त्यामुळे आम्ही सहकार्य त्याला केलं. बाबा जावं, तुला या क्षेत्रात तुला ये आहे तर खेळ बाबा मन मुक्तपणाने, बाकीचं काय आहे. आत्ताच हमीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक उत्कृष्ट दर्जाचे बॅडमिंटनपटू आहात. तर बॅडमिंटन आणि क्रिकेट फार मोठी तफावत आहे. तर तुम्ही क्रिकेटला हमीदला कशा प्रकारे पाठिंबा दिला? तुम्ही तर स्वतः बॅडमिंटनपटू आहात. मी बॅडमिंटनपटू आहे. शूटिंग व्हॉलीबॉलचं मला खूप पहिल्यापासून आवड आहे. मी शूटिंग व्हॉलीबॉलचा पहिला प्लेअर आहे. त्याच्यानंतर मी बॅडमिंटन जेव्हा सर्व्हिसला लागलो तेव्हा बॅडमिंटन खेळायला लागलो. तर तिथं मग त्याच्यानंतर मग ते दोन्ही गेम माझे असल्यामुळं मी क्रिकेटकडे कधी नाही लक्ष दिलं. मग हा खेळतो तर मग
तू खेळ. माझी कंपल्सरी 24 वर्ष त्याच्यामध्ये गेलेलं आहे माझे. मी अजून पण खेळतोच. सकाळी उठल्यानंतर माझा तो नियमित कार्यक्रम असतो. सकाळी 7:30 7 ते 8 8:30 वाजेपर्यंत बॅडमिंटन कंपल्सरी माझा खेळ. बॅडमिंटन खेळत असताना तुम्ही विविध अशा प्रकारचे दौरे केले असतील, विविध मैदानावरती जाऊन बॅडमिंटन खेळलेलं असं कोणकोणत्या मैदानावरती तुम्ही गेले महाराष्ट्रामध्ये बॅडमिंटन खेळण्यासाठी? बॅडमिंटन टुर्नामेंटला मी लोणावळा, पुणे, नागपूर, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, भीमानगर या सगळे दौरे केले. हुबळी ते जाऊन मी खेळून आलो नाही. टोटल स्पोर्ट शॉपिंग एवढं भव्य दिव्य मोठं दालन या ठिकाणी उभं जे केलंय, तर हमीदला तुम्ही कशा प्रकारे या स्पोर्ट शॉपिंगसाठी पाठिंबा दिला? ते त्याला कामाचं म्हणले की तो नाही म्हणायचा, मी अजिबात काम करणार नाही. तर आम्ही त्याला लक्ष नाही दिलं, भाऊ तुला काय करायचं ते कर. मग त्याने ते एकदम अचानक आम्हाला सरप्राईज दिल्यासारखं दिलं. आम्हाला माहीत नसताना काही नसताना की आमचे पप्पांना आणि मला बोलून घेतलं की बाबा इथे दुकान पाहिले, दुकानात मला दुकान चालू करायचं म्हणून. तसे हिशोबाने आमच्या पप्पाने ना आम्ही त्याला म्हणले, पण आमच्या पप्पाने मला म्हणले की काय बोलू नको, त्याला काय करायचं ते करू दे. मग त्या हिशोबाने आम्ही म्हणलं भाऊ चल करतो काहीतरी कर म्हणून. मग त्याला आम्ही साथ दिली की बाबा तू कुठे गेला आला तर आपण मला सांग काय असेल तर बंद नको ठेवू. त्या हिशोबाने मी जास्त करून द्यायचं. 4 महिन्यात पूर्ण सर्वे करून कुठलं काय आता 10 दिवस जरी गेला तरी मी एकटा हँडल्स करू शकतो. तुम्ही स्वतः हमीदचा खेळ मैदानावरती जाऊन पाहिला का? पाहिला नाही मी, बरेच वेळा पाहिला. बरेच लोकांनी सांगितले की तुमचा मुलगा खूप छान खेळतो, हे करतो. पण आपण कुठेतरी या गर्दीत लांब जाऊन लांब बघणे, कोणाचा मुलगा विचारल्यानंतर माहित ना बाबा मला चांगला खेळतो एवढा म्हणायचं आणि आपल्या घरी निघून यायचं मॅच झाली की. तुमच्या आवडता हमीदचा खेळ एखादा असा अविस्मरणीय खेळ असेल ना की तुम्ही पाहिला आणि तुम्हाला स्वतः आनंद झाला की आज माझा मुलगा अतिशय चांगला खेळला? आनंद झाला म्हणजे त्याला काय येतं, प्रत्येक मॅच मध्ये तो काही ना काही घेऊन येतो, कधी रिकामी येत नाही. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे ते नेहमी घरी आणताना मला ट्रॉफी आणून दाखवतो. ती ट्रॉफी बघूनच मला वाटतं बरं की बाबा कसा खेळला काय खेळल्यानंतर विचारू. ट्रॉफी आमच्या हातात दिली म्हणजे बस झालं मला, आम्हाला तीच. तर धन्यवाद. हमीदचे पिता श्री नजीर शेख यांच्याशी आपण चर्चा करत होतो. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं देखील आमच्या www.cricklife.in आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेजच्या तर्फे हार्दिक अशा प्रकारचे आभार. धन्यवाद.